देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात नाशिक शहरातून त्यांची होणार आहे। आत्ता मी नाशिक शहरातीलच ज्या ठिकाणी VIP मूवमेंट होणार आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या एका ठिकाणी आलो। त्या ठिकाणी पाहू शकतो आपण की डॉग स्क्वॉड असेल किंवा बॉम्ब शोध पथक असेल यांच्याकडून त्या प्रत्येक ठिकाणाची पाहणी केली जाते। त्या ठिकाणी पूर्णतः ज्या ठिकाणी VIPंची मूवमेंट आहे त्या प्रत्येक ठिकाणी हे पथक जाऊन त्याची पाहणी करते। एकूणच जर पाहिलं तर जवळपास 12 पथकं ही नाशिकमध्ये दाखल झालेली आहेत। सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा पोलीस बंदोबस्त देखील नाशिक शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। बॉम्ब शोध पथक असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल यांच्या सहाय्याने ज्या ठिकाणी VIP मूवमेंट होणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या प्रत्येक ठिकाणाची पाहणी या ठिकाणी बॉम्ब शोध पथकाद्वारे डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून केली जाते। आणि एकूणच जर पाहिलं तर नाशिक शहराला पूर्णतः पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं चित्र दिसून येतं आहे। देशाचे पंतप्रधान आज महाराष्ट्रात येतील। महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात त्यांची नाशिकमधून होईल आणि या नाशिकमध्ये त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीसुद्धा नाशिक शहरात दाखल झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी हे मंत्री थांबलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांची मूवमेंट असणार आहे त्या प्रत्येक ठिकाणची कसून तपासणी या ठिकाणी करण्यात येते। आणि एकूणच जर पाहिलं तर आज जवळपास 2 ते 2.5 तास देशाचे पंतप्रधान मोदी हे नाशिक शहरात असतील। त्यांचा रोड शो देखील या दौऱ्याच्या दरम्यान होणार आहे। त्यामुळे कुठेतरी या नाशिक शहराला पोलीस छावणीचं रूप आलं असून याच्या सगळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह नितीन ओझा, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।